नमस्कार मित्रांनो. तर आज घरी निघालो होतो मी, पण माझ्याकडे काही गाडी नव्हती, कोणतीच गाडी नव्हती. मग म्हटलं आपल्याला जायचं तर एस टीनीच जायची वेळ आहे. तर निघालो पटकन घरातून आवरून आणि बाहेर रस्त्यावरती आलो. म्हटलं आज तर एस टीनीच जायचं आहे. एक रिक्षावाल्याला दिसलं, तिकडून रिक्षावाल्याला हात केला. रिक्षावाला माझ्यापाशी येऊन थांबला बा. आईला पण ऑलरेडी ती रिक्षा होती 5 जणांनी भरलेली, म्हणजे ओव्हरलोडेड होती. तुम्हाला म्हटलं बघितलं मित्र, माझ्या शेजारी 4 बोटाची जागा आहे, तुला जमलं तर बस, नाही तर आम्ही हलवतो. म्हटलं ठीक आहे बाबा, पण आता माझ्याकडे पर्याय नव्हता. डोळं काय मजा नाही, बसलो त्याच्या शेजारी आणि निघालो म्हणजे जाता जाता आता मी त्याच्या शेजारी बसलो होतो. 4च्या बोटाची त्याने मला जागा दिली, मी फार जीव मोठी धरूनच बसलो होतो. पण आता काय, बसलो, आलो स्टॉपपर्यंत. पण आता एक मजा सांगायची, त्यांनी तिथून इथपर्यंत येतोपर्यंत म्हणजे मुळशीच्या स्टॉपपर्यंत येतोपर्यंत 3 वेळा त्यांनी छातीत कोपर खावला होता निबार. आता काय, आलो, त्याला पैसे दिले आणि निघालो. बघितलं तर मुळशीच्या चौकात मोकार गर्दी होती. मोकार म्हणजे जामच होती, ट्रॅफिक. मला क्रॉस करायला 3 मिनटं गेली. तिथून निघालो, स्टॉपवरती आलो, बघितलं गर्दी दिसत नाही मला. तेवढं 2 एस टी आल्या. पहिल्या एस टीवाला काही थांबला नाही, या माणसाने मोकार शिवाय दिल्या त्याला. पण त्याच्या मागे लगेच दुसरी एस टी उभी होती. मग म्हटलं चला आपल्याला जागा भेटेल. मालेगाव एस टी होती. सगळी एवढी गर्दी बघून खपाखप लोकांनी टाकली, पण तो ड्रायव्हर काही थांबत नव्हता. त्यांनी 3 वेळा गचके दिले इथं चढता. शेवटी काय, होती गर्दी, थोडीशीच गर्दी होती, पण चढलो वरती येऊन चढलो. तो म्हटलं जायला गाडी मोकळी दिसते बरं का, आता आपल्याला जागा भेटेल. कशाची भेटेल, माझ्या पुढे जेवढी सगळी होती का, सगळी पटापटा गेली पुढं आणि त्यांनी जागा धरून टाकली. मी आणि माझ्या पुढे एक पॅसेंजर होता, आम्ही दोघंच उरलो. मस्त आलो बघत इकडं बघ तिकडं बघ, थोडी ॲडजस्ट होती का काय जागा, बघायचा प्रयत्नही केला. पण काय मला जागा तर काही दिसलीच नाही. पण काय आता म्हटलं जाऊ द्या, आता जायचं तर आहे आपल्याला, आपण निघूयात. बघू पुढं जर जागा झाली म्हणजे चाकणला किंवा खेडच्या आसपास जर जागा झाली तर म्हटलं बसता येईल कुणी. म्हणून मी मध्ये येऊनच उभं राहिलो होतो. मध्ये म्हणजे थोडंसं बॅक साईडलाच होतो, कारण का तिथं कोणी उठलं तर म्हणजे इकडचं तिकडचं दोन्ही साईडचं थोडंसं बघायला फरक पडतो. पण काय जागा तर काय म्हणजे उठण्याचं त्यांना विचारलं एक दोघांना, म्हटले नाही बाबा आम्ही नाही उठणार, कारण का मालेगाव एस टी म्हणजे जास्त करून नाशिक वगैरे त्या साईडला जाणारे पॅसेंजर जास्त होते तिथं. म्हटलं ठीक आहे, बॅग वरती ठेवून दिली आपण. म्हटलं आता उभंच राहायचे तर बसू. ते बघा गर्दी तर एवढी काही नव्हती उभं राहणारी, पण उभं राहायला फक्त मी आणि माझ्या मागे एक पॅसेंजर, 2च पॅसेंजर होते. बाकी सगळे निवांत बसले होते मस्तपैकी. मग त्याच्यामध्ये तिकीटवाले कंडक्टर आले, घ्या तिकीट. घेतलं तिकीट, काही वाटायचं. बसलो, त्यांना विचारलं का बाबा होऊ शकते का कुठं जागा बिगा. ते म्हटले नाही बाबा जागा कुठंच नाही होऊ शकत. मग काय, मग म्हटलं आता विषय 2 तास उभं राहूनच काढायचे तिथं, हाच विषय. पण म्हटलं चला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आज काही पहिली वेळ आहे इथं उभं राहून काढायची. चला एक बऱ्याच दिवसातून आज एस टी ते आलो होतो तर राहिलो. हे बघा तुम्ही बघू शकते, थांबली होती गर्दी काही एवढी नव्हती बरं का म्हणा. पण जे सिग्नल होते ना, सिग्नललाच मोकार ट्रॅफिक लागले होते जाम. मग म्हटलं चला आता उभं राहायचं तर राहू. आणि म्हणजे थांबलोच होतो, पण म्हटलं आता बघू, आता काय उभं राहून तर आपण काही करू नाही शकत ना, काही बघायचं ना, काही कामही नाही काही करू शकत. तर थांबलोच होतो. म्हणजे तसं इथं जवळजवळ 2 तासाचा प्रवास आहे माझा. म्हणजे आता इथून उभं राहिलं तर म्हटलं एकतर 2 तास उभं राहायचं, नाही तिथं कुठेतरी जागा भेटली तर बसायचंच आहे. पण म्हटलं आता चला आता उभं राहायचं तर घालू हेडफोन आणि थोडंसं गाणे बिणे तरी लावून देऊ. काय आता तसंही 2 तास उभंच राहायचं होतं. थोडं त्यातल्या त्यात तिथं ट्रॅफिक पण लागलं होतं सिग्नलचं. हेडफोन घातले तेवढ्या ह्याच्यात, पण मी एक गोष्ट विसरलो होतो, जो माझ्यासोबत स्कॅम झाला होता. तर स्कॅम काय झाला होता, 3च दिवसापूर्वी मी माझं कार्ड पोर्ट करून घेतलं BSNL मध्ये. हे माझ्या लक्षातच नव्हतं. म्हटलं गाणी ऐकायचे म्हटलं, पण माझ्या लक्षातच नव्हतं का बाबा आता मी पोर्ट केले. म्हटलं कशाचं पोर्ट केलं आणि गाण्याचं स्पॉटिफाय ओपन केलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं मी BSNLचं कार्ड आहे. मी तसाच मोबाईल काढला आणि खिशात ठेवून दिला. आता का काढला, का ठेवून दिला हे माझ्यामध्ये तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण का त्याचं 3 दिवसापासून जर माझं व्हॉट्सअपचं स्टेटस जर मोबाईल डाटावरती लोड करायचं झालं ना, तर फक्त फोटो लोड व्हायला, ते पण टावरच्या खाली उभं राहून, BSNLच्या टावरच्या खाली उभं राहून 3 मिनटं लागायचं एक फोटो डाउनलोड होऊन स्टेटस दिसायला. आता काय सांगायचं तुम्हाला ही गोष्ट. आणि मग काय दिला ठेवून गपचीप रागाच्या तडाख्यात फोन खाली खिशात. म्हटलं आता गप उभं राहा, कानात हेडफोन घाला, फक्त बाहेरचा आवाज नाही येऊ म्हणून.
मग थोडंसं पुढं आलो बरं का, थोडा वेळ गेला. खेडच्या आसपास मला जागा झाली मागे एक जण सगळ्यात लास्टच्या सीटवरती. मग म्हटलं इथं पण आता आपला काहीतरी आहे, म्हणजे एक अनुभव इथं पण चांगलाच येणार आहे. तर इथं जागा झाली लास्टच्या सीटवरती आलो. ते काका म्हटले मला पण उतरायचे. म्हटलं बरं झालं चला. मग खेडमध्ये येऊन म्हटलं बरं झालं चला, निदान एक तासभराचा प्रवास का होणार सीटवरती बसून होईल. थोडासा आमचा एसटीचा ड्रायव्हर पण थोडासा बेकारच होता. म्हणजे गतिरोधक काय बघत नव्हता. डायरेक्ट आला का डायरेक्ट शूट करून द्यायचा. आम्ही डायरेक्ट वर जायचो. 2 वेळा झालं होतं असं इथपर्यंत यायचं तोपर्यंत खेडपर्यंत. तिथून पुढे बघा इथं मला जागा झाली. जागेवरती येऊन बसलो, बॅग बिग आणून ठेवली. म्हटलं आता बरं झालं थोडंसं आहे ना, एखादा डोळा तर म्हणजे कारण का झोप पण लागली होती. थोडासा कंटाळा आला होता, जेवणच करून निघालो होतो. थोडासा कंटाळा होता. म्हटलं आता थोडा वेळ झोपू तरी. मग काय दिली ताणून थोडा वेळ 15-20 मिनटं झोपलो. म्हणजे ठीकठाक झोप लागली. थोडासा डोळा लागला होता. म्हटलं चला एक नॅप मारू थोडीशी. थोडंसं झोपलो आणि झोप झाली. उठलो जरा फ्रेश झाली होती थोडीशी आणि थोडं पुढं आलो. नारंगावच्या थोडं पुढे गेलो. म्हणजे आलोच होतं माझ्या आळेपाड्याच्या स्टॉपच्या पुढे. म्हटलं चला आता बॅग घेऊन आपण पुढे जाऊ म्हटलं. आणि आता तुम्हाला एक अनुभव सांगायचा म्हटलं ना पहिल्यांदा. आता मी सगळ्या शेवटच्या सीटवरती बसलो होतो मागं. सगळ्या शेवट ड्रायव्हर एवढा बेकार होता. त्याला तर काय दिसत होतं का मलाच नाही माहिती. त्याला जर वाटलं काही तर गतिरोधक आहे तेव्हाच तो थांबायचा. नाही तर गतिरोधक नव्हता बघत, ना खड्डं नव्हता बघत. डायरेक्ट त्याची जी गाडी शूट करून द्यायचा. बाकीच्यांचं काय होते काही कळतच नव्हतं त्याला. एवढ्या वेळा त्यांनी वर उचलून टाकला आम्हाला येता. पण जाऊ दे, हाच एक आनंद असतो मागच्या सीटवरती बसण्याचा. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहेत ना, 100% तुम्ही एसटीचा प्रवास बऱ्याच वेळास केला असणार आहे. मला पण माहिती आहे. तुमचा अनुभव कसा होता हा एकदा तरी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जो काही चांगला असेल किंवा वाईट असेल, जो काही अनुभव असेल, तुम्ही तुमचा जो अनुभव तो कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका. माझा स्टॉप आलाच होता. म्हटलं आता चला आता उतरायचंच आहे आपल्याला. तर पण जाऊ द्या, चांगला अनुभव होता. बऱ्याच दिवसातून आज एसटीत पण बसलो. चांगला प्रवास पण झाला. आणि सगळेजण म्हणतात पण की एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास. कारण काय तुम्हाला टेन्शन आहे, तुम्हाला येऊन बसायचं, बाकीचं त्या ड्रायव्हरवरती सोडून द्यायचं असतं विषय. तर आलो. माझे 5 रुपये घ्यायचे शिल्लक राहिले होते. कंडक्टरला म्हटलं तेवढे बघा बा सुट्टे असेल तर देऊन टाका, नाही तर काय. त्यांनी काढली चिल्लर खिशात टाकून आणि एक रुपयामधून मला 5 रुपये दिले करून माझे. मग काय आलो एसटी उतरलो. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगायला झालं खरंच खूप मस्त होता. आणि जर तुम्ही आता हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचा जो अनुभव आहे आत्तापर्यंतचा एसटीत कोणताही चांगला वाईट ते सांगायला विसरू नका.